नमस्कार मित्रांनो, जे के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आजच्या घडामोडी प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला. कोणत्या देशाकडे G20 2025चे अध्यक्षपद आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिका या देशाकडे G20 2025चे अध्यक्षपद आहे. G20 बद्दल माहिती पाहू. G20 2024चे अध्यक्ष देश आहे ब्राझील. तर G20चे अध्यक्ष आहेत लुला द सिल्वा. G20 सदस्य संख्या आहे 21 व G20ची निर्मिती झाली आहे 26 सप्टेंबर 1999 मध्ये. प्रश्न दुसरा. कोणत्या कंपनीने AI असिस्टंट मोबाईल ॲप जेमिनी भारतात लॉन्च केला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए गुगल. गुगल या कंपनीने AI असिस्टंट मोबाईल ॲप जेमिनी भारतात लॉन्च केला आहे. गुगलबद्दल माहिती पाहू. गुगलची स्थापना झाली आहे 7 सप्टेंबर 1998. मुख्यालय आहे कॅलिफोर्निया, अमेरिका या ठिकाणी. अध्यक्ष आहेत श्री सुंदर पिचाई. प्रश्न क्रमांक तिसरा. मध्य प्रदेश सरकारच्या संस्कृती विभागातर्फे राष्ट्रीय हिंदी सेवा पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी डॉक्टर दामोदर खडसे यांना मध्य प्रदेश सरकारच्या संस्कृती विभागातर्फे राष्ट्रीय हिंदी सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार 14 सप्टेंबरला दिला जातो. या पुरस्कारात 5 लाख रुपये आणि प्रशंसापत्र दिले जाते. प्रश्न क्रमांक 4. IOCने 2030 मध्ये होणारे हिवाळी ऑलिम्पिकचे यजमानपद कोणत्या देशाकडे सोपवले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन डी फ्रान्स. फ्रान्स या देशाकडे IOCने 2030 मध्ये होणारे हिवाळी ऑलिम्पिकचे यजमानपद सोपवले आहे. IOC बद्दल माहिती पाहू. IOC म्हणजे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी. स्थापना झाली आहे 23 जून 1894. मुख्यालय आहे ऑलिम्पिक हाऊस लॉसने, स्वित्झर्लंड. अध्यक्ष आहेत थॉमस बाक. नीता अंबानी यांच्या नुकतीच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक IOC दुसऱ्यांदा एकमताने निवड झाली आहे. प्रश्न क्रमांक 5. शक्तिशाली पासपोर्ट 2024च्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी सिंगापूर. सिंगापूर हा देश शक्तिशाली पासपोर्ट 2024च्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. तर आपला प्यारा भारत देश हा 82व्या क्रमांकावर आहे. सिंगापूरची राजधानी आहे सिंगापूर. चलन आहे सिंगापूर डॉलर. राष्ट्रपती आहेत थर्मन षणमुगरत्नम. पंतप्रधान आहेत लॉरेन्स वांग. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या देशाने जगातील पहिला 6G डिव्हाइस लॉन्च केला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए जपान देशाने जगातील पहिला 6G डिव्हाइस लॉन्च केला आहे. माहिती पाहू. 5Gच्या सरासरी वेगाशी तुलना केल्यास 6G 500 पट जास्त स्पीड आहे. जपानची राजधानी आहे टोकियो. पंतप्रधान आहेत फुमिओ किशिदा व चलन आहे येन. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या देशाने जगातील पहिली हाय स्पीड कार्बन फायबर ट्रेन बनवली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी चीन या देशाने जगातील पहिली हाय स्पीड कार्बन फायबर ट्रेन बनवली आहे. चीन देशाबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे बीजिंग. राष्ट्रपती आहेत शी जिनपिंग. चलन आहे रेनमिनबी.
प्रश्न क्रमांक 8वा. कोणत्या राज्याने श्रमिक बसेरा योजना सुरू केली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए गुजरात राज्याने श्रमिक बसेरा योजना सुरू केली आहे. गुजरात राज्याबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे गांधीनगर. स्थापना झालेली आहे 1 मे 1960. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. लोकसभा सीट आहेत 26. राज्यसभा सीट आहेत 11. विधानसभा सीट आहेत 182. तर गुजरात राज्यामध्ये राष्ट्रीय उद्यानाबद्दल माहिती पाहू. गीर राष्ट्रीय उद्यान, सागरी राष्ट्रीय उद्यान, काळवीट राष्ट्रीय उद्यान व वासंदा राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान गुजरात राज्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 9. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे ICC वार्षिक परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी श्रीलंका. श्रीलंका या देशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीलंकेबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे जयवर्धनपुरा कोट्टे कोलंबो. राष्ट्रपती आहेत गोटाबाया राजपक्षे. पंतप्रधान आहेत रणिल विक्रमसिंघे. चलन आहे श्रीलंका रुपया. तर ICC बद्दल माहिती पाहू. ICCचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल. स्थापना झालेली आहे 15 जून 1909. CEO आहेत जिऑफ ॲलॉर्डिस. मुख्यालय आहे दुबई, युनायटेड अरब अमिरात या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 10. अंतराळ संशोधन समितीने हॅरी मॅसी पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित केले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी प्रल्हादचंद्र अग्रवाल यांना अंतराळ संशोधन समितीने हॅरी मॅसी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर प्रल्हादचंद्र अग्रवाल हे खगोलशास्त्रज्ञ आहेत.